नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मराठी, तेलुगू, तमिळ, कन्नडा, हिंदी चित्रपट आणि हिंदी मराठी मालिका हे इतकं विविध काम करताना तिला खूप बरे वाईट अनुभव आलेच असतील. हे तिच्याचकडून जाणून घेऊया. स्वागत करूया आपल्या लाडक्या श्रुती मराठेचं. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. मस्त काम चाललंय तुझं. येस. आय एम व्हेरी हॅपी. आपण लास्ट भेटलो होतो ते चाहतो मी तुला नावाची एक फिल्म केली होती 2015 किंवा 16 वर्ष पण आठवत आहे त्या. हो का? त्यानंतर भेट नाही झाली आहे, पण त्यानंतर उत्तम काम केलंयस. आणि मला सगळ्यात आधी मुंजाबद्दल बोलायचंय तुझ्याशी, पण आत्ता तुझं स्वागत करूया आणि मग धमाल गप्पांना सुरुवात करूया. चालेल. निलिमा अमित नावाची आपली एक खूप गोड मैत्रीण आहे, दिल के करीब मैत्रीण आहे. ती एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य तुझ्यासाठी पाठवलंय. ओ हाऊ नाईस. थँक्यू. आणि तुझ्यासाठी आय थिंक एक मेसेज लिहिला असेल पहिल्या पानावर. आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कोणीतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नाही. लव्ह अँड ब्लेसिंग्स, निलिमा. वा, थँक्यू निलिमा. थँक्यू सो मच. मी नक्की वाचणार आहे. आणि तुम्हाला जर का हे पुस्तक घ्यायचं असेल तर ते ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. रोहन प्रकाशने तुझ्यासाठी एक छान कादंबरी पाठवली आहे, दृष्टी नावाची. अनंत सामंत यांची आणि 4 अंध मित्रांची कथा आहे आणि थरारक कथा आहे. तुझं प्रोडक्शन हाऊस आहे ना? येस. सो मे बी ही कथा तुझ्या उपयोगी येईल. येस. थँक्यू सो मच. ही कादंबरी सुद्धा मी नक्की वाचेन. थँक्यू. आणि RDK20 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर तुम्हाला सगळ्यांना रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवरती आहे 20% डिस्काउंट. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. 100% हर्बल प्रोडक्ट्स आहेत, तुला नक्की आवडतील. आणि तुझ्यासाठी बॉडी स्क्रब पाठवला आहे. अरे वा. ऑइल्स पाठवलेत. फेस ऑइल आहे, बॉडी ऑइल आहे, साबण आहे. हो नाही. थँक्यू सो मच. मस्त. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, NH25 हा जर का कुपन कोड तुम्ही वापरलात तर निसर्ग हर्ब्सच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर तुम्हाला आहे 25% डिस्काउंट. आपली एक पार्ल्याची मैत्रीण आहे, सरिता पेडणेकर, आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे शाकूज. ती मस्त लेदर प्रॉडक्ट्स बनवते. हो नाही. तुझ्यासाठी एक खूप छान लेदरची पर्स पाठवली आहे. मला खूप आवडली. मला इनफॅक्ट कलर छान आहे ना? मला अशा कलरच्या बॅग्स खूप आवडतात. टॅन कलर, असं कॉफी कलर वगैरे. थँक्यू सो मच. आपली एक लंडनची मैत्रीण आहे, मोहिनी शिंदे, आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे शिनेल. तिने तुझ्यासाठी खूप भारी साडी पाठवली आहे. इट लुक्स ब्युटिफुल. मस्त आहे. प्युअर टसर आहे, हँड पेंटेड आहे, कलमकारी आहे. आणि हा जो आहे तो प्युअर सिल्कचा मार्क आहे त्याचा. ओ वाव. खूप मस्त आहे. मस्त आहे, मस्त आहे. इनफॅक्ट मी तुला बोलणारच होते की तुझी साडी पण खूप मस्त आहे, तर ती शिनेलचीच आहे का? ही शिनेलची नाहीये, ही अप्रतिमची आहे. आणि पुण्याचा हा ब्रँड आहे, मीनाताई इनामदारांचा. हो नाईस. मस्त आहे. थँक्यू. हे जे समोर बसलेत ना, अद्वैत बापट, त्यांचा हा ब्रँड आहे, सहज हवन एंटरप्राइज. आणि त्यांनी तुझ्यासाठी आज आणलाय तो ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस. हाऊ नाईस. थँक्यू. आपले आणखीन एक गोड दिल के करीब मित्र आहेत, निशांत आवळे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक, आणि मस्त चेरी कलरची बॅग तुझ्यासाठी पाठवली आहे. नाईस. आपण तर सतत प्रवास करत हो ना. आणि एअरलाईन्स वाले तर आपले सगळे बॅग्स तोडतात, त्यामुळे सतत नवीन बॅगची पण गरज असते. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि तुझ्यासाठी पर्सनलाइज्ड नेम टॅग सुद्धा आहे. हाऊ स्वीट. नाहीच ना? थँक्यू. येस. बरं, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की निशांत दादांनी त्यांच्या या सगळ्या बॅग्सवर 35% डिस्काउंट ठेवला आहे, फक्त दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. सो गप्पांना सुरुवात करूया. येस. सगळ्यात आधी हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर मुंजा. थँक्यू. या आधी हिंदी फिल्म्स केल्या होत्यास का? येस, केल्या. सो 2015 मध्ये बुधिया सिंग बॉर्न टू रन मनोज बाजपेयी बरोबर ही फिल्म केली होती. आणि मग त्याच्यानंतर थोडं हिंदीमध्ये काम केलंय. म्हणजे नेटफ्लिक्सवर बार्ड ऑफ ब्लड नावाची सिरीज आहे जी रेड चिलीजनी प्रोड्यूस केली, ती केली मी. मग ब्लडी ब्रदर्स नावाची एक सिरीज आली होती Z5 वर, ज्यात
जयदीप अलावत आहेत. सो त्याच्यामध्ये कॉपची भूमिका केली होती. ऑफकोर्स मुंजा तर आहेच. मग स्टार प्लसवर रुद्रकाल नावाची अगेन एक क्राईम सिरीज केली होती, ज्यात अगेन एक इन्स्पेक्टरचा रोल केला होता. सो यस, हिंदी बऱ्यापैकी केलं. आणि मुंजा तुझ्यापर्यंत कशी आली? खरं तर ना, आदित्यनी फोन केला मला, आदित्य सरपोतदारनी, आणि त्यांनी सांगितलं की एक कॅमिओ आहे या फिल्ममध्ये, तो करशील का? तर मी म्हटलं कुठली फिल्म? मग त्यांनी मुंजा ही फिल्म काय आहे, तुझा रोल काय आहे, मग ती फिल्म तुझ्यापासून सुरू होणार आहे, कारण तिकडनंच पुढे मुंजा घडतो किंवा ती कथा घडते, आणि तर खूप महत्वाचा रोल आहे, पण छोटा आहे, करशील का? म्हटलं ऑफकोर्स, का नाही करणार, कारण मला नेहमीच आदित्य बरोबर काम करायचं होतं आणि ही संधी खूप चांगली वाटली मला. सो आय थॉट यस, वाय नॉट. वा. आणि तो एक्सपिरियन्स कसा होता? खूप मस्त. म्हणजे तो अख्खा जो तुम्ही ॲटमॉस्फिअर बघताय, ज्या ते झाड म्हणा किंवा ते जंगल जे आपण दाखवले, चेटुकवाडी जी दाखवली, तो अख्खा सेट उभा केलेला आहे. आणि मी जेव्हा शूट करायला गेले होते, तर जसं एंटर झाले तर मी एका वेगळ्या विश्वात होते. ते इतकं सुंदर तयार केलं होतं. सो खूप अप्रतिम सगळ्यांनी, म्हणजे आर्ट म्हणा, डिरेक्शन म्हणा, हेअर, मेकअप, कॉस्ट्युम्स खूप ऑथेंटिक आणि छान दिसतंय. सो इट वॉज अ लव्हली एक्सपिरियन्स. वा वा. बरं, मला तू खूप आवडतेस. तू काम तर भारी करतेसच, दिसायला खूप सुंदर आहेस, पर्सनॅलिटी एकदम डॅशिंग आहे, आणि एक ना कुठेतरी प्राऊड फिलिंग येतं की अशी आपली एक मराठी मुलगी, तिने तिचा खूप मोठा डेब्यू साऊथमध्ये केला. सो मला कायम कौतुकसुद्धा आहे तुझ्याबद्दल, आणि मला जाणून घ्यायचं होतं की साऊथचा डेब्यू कसा झाला? मी 2010 मध्ये पहिली फिल्म केली साऊथमध्ये, तमिळ फिल्म केली. आणि अचानक एक दिवस मला आपल्या पुण्यामध्ये एक फोटोग्राफर आहेत, त्यांचा फोन आला की अशी अशी एक तमिळ फिल्म आहे, तर तू करशील का, कारण त्याचं कास्टिंग चालू आहे. मी म्हटलं तमिळ फिल्म, मला ना भाषा येत ना तिकडची इंडस्ट्री फार माहिती होती, तर म्हटलं कसं करणार होत आपण? तर त्यांचं म्हणणं होतं की नाही, तसा प्रॉब्लेम नाही, कारण अनेक नॉन तमिळ मुली किंवा ऍक्टर्स तिथे काम करतात, आणि भाषेची काळजी घेतली जाते, म्हणजे प्रॉम्प्टिंग होतं किंवा डबिंग तुम्ही करत नाही, कोणी ते दुसरं करतं, सो दॅट इज टेकिंग केअर ऑफ. सो तू इंटरेस्टेड आहेस का? म्हटलं ऑफकोर्स आहे, कारण एक वेगळीच इंडस्ट्री आहे आणि मोठी इंडस्ट्री आहे तिथं, काय एक्सपिरियन्स नाही करायचं? म्हटलं हो. मग त्यांनी माझं नाव तिथे सांगितलं, त्यांना माझे फोटोज आवडले, मग मला तिथे बोलवलं, एक फोटो सेशन झालं. ऑडिशन नाही झालं कारण भाषाच येत नव्हती, सो ऑडिशन नाही झालं, आणि मग फोटोजवरनं मला सिलेक्ट केलं, अँड दॅट इज हाऊ आय गॉट माय फर्स्ट फिल्म. तर ती फर्स्ट फिल्मचं नाव होतं इंदिरा वेळा, विच वॉज व्हेरी सिमिलर टू ऐतराज नावाची एक फिल्म आली होती, अक्षय कुमार, करीना कपूर आणि प्रियंका चोप्रा, ज्यात करीना एक लॉयर दाखवली. तर त्या फिल्म रिमेक नाही म्हणता ना, पण सिमिलर टू दॅट फिल्म असं होतं, आणि मी त्या लॉयरची भूमिका करत होते त्याच्यामध्ये, करीनाचा रोल करत होते बेसिकली. आणि आतापर्यंत साऊथमध्ये किती फिल्म्स केल्यास? 6 फिल्म्स केल्यात मी, त्यातली 5 तमिळ आहे, एक कन्नड आहे, आणि आत्ता देवरा नावाची एक फिल्म आहे ज्युनियर NTR बरोबर, सो ती आता मी शूट करते. सो दॅट्स अ तेलुगू फिल्म. अरे वा, कमाल. सो तुला काय फरक जाणवतो ग, म्हणजे मराठी कल्चर, त्यांचं कल्चर आणि हिंदीचं कल्चर, काय काय फरक असतो ग याच्यात? मला वाटतं मराठी आणि साऊथ कल्चर खूप सिमिलर आहे. अच्छा. म्हणजे दोन्ही ना आर व्हेरी वॉर्म आणि व्हेरी नाईस टू द रूट्स. म्हणजे त्यांना त्यांचं अपब्रिंगिंग, त्यांचा स्वभाव, त्यांचं नेचर, ह्याच्यावर खूप लक्ष असतं, जे आपल्या मराठीमध्ये पण असतं. आपण नेहमी म्हणतो की संस्कार हे खूप महत्वाचे असतात, तसंच साऊथमध्ये सुद्धा त्यांच्यासाठी संस्कार खूप महत्वाचे असतात. सो मला तो वॉर्मथ नेहमी जाणवतो त्यांच्यामध्ये. खूप साधी सरळ माणसं असतात आणि हार्डवर्किंग असतात. म्हणजे इव्हन शूट करताना बरेच वेळा असं कधी झालेलं की टाइम टू टाइम शूट करतात. सकाळी 7ची शिफ्ट असेल तर मग 7 पण नाही, 6 वाजताच पॅकअप होतो त्यांचं. सो असं कधी ओव्हरटाईम काम केलंय किंवा डे अँड नाईट काम केलंय असंही कधी झालं नाही. सो इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. म्हणजे अजूनही माझं ते देवराचं शूट चालू आहे. इट्स अ वंडरफुल एक्सपिरियन्स. अच्छा. आणि
हिंदी मी आता अनिल शर्मा प्रोडक्शनची एक फिल्म करते, जर्नी नावाची, ज्यात नाना पाटेकर आहेत आणि अजून बरीच मंडळी आहे, त्यामुळे त्याचंही शूट संपलंय, ती पण रिलीजला आहे. अच्छा. सो दॅट इज हॅपनिंग. वा, कमाल. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू थँक्यू. पण या सगळ्याची सुरुवात कशी झाली ग? म्हणजे तुला लहानपणापासून असं वाटत होतं की आपण ऍक्ट्रेस व्हावं? मला ना डान्सची खूप आवड होती. सो खूप लहान असताना डान्स काय आणि ऍक्टिंग काय याचा काय फरक नाही कळायचा, पण डान्स करायला खूप आवडायचं. मी 4 वर्ष कथ्थक केलंय, 3 वर्ष भरतनाट्यम केलंय. सो आय वॉज ऑलवेज इन्क्लाइंड टू डान्स. आणि माझ्या आई वडिलांनी नेहमी सपोर्ट केलंय की अरे आवडतंय तर आपण तिला त्याच्यामध्ये घालूया, म्हणजे डान्सचे वेगवेगळे फॉर्म्स तिला शिकू दे. आणि मला आठवतंय 10वीत का 9वीत असताना समहाव मला असं वाटलं की ऍक्टिंग आपण हे करिअर डिसाईड करूया. हे फक्त इथे डिसाईड करायचं, त्याच्या पुढे त्याचं काय करायचं, कोणाला अप्रोच करायचं, कुठे जायचं, कारण पुण्यात राहत होते मी, माझं शिक्षण सगळं पुण्यात झालेलं आहे. सो काय करायचं ते माहिती नव्हतं, फक्त एवढं डिसाईड केलं होतं की अरे मला ऍक्टिंग करायची. आणि ते झाल्यानंतर 10वीत असताना मी माझी पहिली मालिका केली, पेशवाई नावाची, जी स्मिताताईंनी प्रोड्यूस केली होती आणि संजय सरांनी ती डिरेक्ट केली होती. आणि भोरमध्ये त्याचं शूटिंग होतं आणि अल्फा मराठी होतं तेव्हा, झी मराठी पण नव्हतं. आणि ती माझी पहिली मालिका. त्याच्यामध्ये अन्नपूर्णाचं कॅरेक्टर केलं होतं, जे चिमाजी अप्पांची बायको दाखवली, जी एक 16-17 वर्षाची असते आणि होते तेव्हा मी 16-17 वर्षाची. आणि तो एक्सपिरियन्स मी कधीच नाही विसरू शकत ह्याच्यासाठी, कारण एकतर ना ते वय असं होतं 16 वर्षाचं, त्यात तुम्ही पहिल्यांदा कॅमेरा फेस करताय. आणि मला इतकं प्रॉमिनंटली आठवतं की माझा पहिलाच सीन जो होता तो प्रसन्न केतकर, हु वॉज प्लेइंग माय हजबंड, त्याच्याबरोबर होता. आणि मला असं झालं की बाप रे, एका एवढ्या पुरुषाबरोबर आपल्याला हा सीन करायचा आहे. आणि तो असाच सीन होता की आम्ही गप्पा मारतोय आणि हलकं थोडं रोमॅन्टिकली एकमेकांशी बोलतोय. आणि मला असं की एक तर मी गर्ल्स स्कूलमध्ये, त्यामुळे मुलांचा असं खूप अनुभव नाही, किंवा मला भाऊ आहे त्यामुळे मी मुलांशी खूप इंटरॅक्ट करायची, असंही तो पद्धत नव्हती ती माझ्याकडे. आणि तो सीन सुरू व्हायला लागला, मी अशी अख्खी लाल झाले, कारण टेन्शननी लाल झाले. आणि प्रसन्न वॉज व्हेरी स्वीट. तो मला म्हटलं काय होतंय तुला, तर मी म्हटलं काही नाही, मला फक्त भीती वाटते. मग तो म्हटलं नको, भीती नको वाटून घेऊ. मग त्यांनी सो मला काय जाणवलं माहितीये का, की आपल्याला ना एकमेकांच्या टचचं अनुभव नसतो. म्हणजे एक परक माणूस तुम्हाला येऊन जेव्हा हात लावतो ना, तेव्हा तुम्ही घाबरता. सो त्यांनी मला सांगितलं की तुला त्याची भीती वाटते का, कारण तो माझ्या गालाला हात लावणार होता त्या सीन मध्ये. तर मी म्हटलं मला नाही माहिती, पण मला भीती वाटते. तो म्हटलं काळजी नको करू. त्यांनी माझा हात 5 मिनिटं पकडून ठेवला, सो दॅट यू नो हा माझा टच आहे, फेमिलियर तू होशील, आणि मग आपला तो सीन छान जाईल. सो दॅट इज व्हॉट हॅपेंड. प्रसन्न खूप चांगला को ऍक्टर आहे, हो, खूप भारी ऍक्टर आहे. येस. आणि मी वाट बघते तो दिल के करीब वर कधी नक्की ही आठवण सांगेल. येस येस, त्याला आठवतच नसणार, कारण इट वॉज नॉट हिज फर्स्ट टाइम. ती माझी पहिली वेळ होती, त्यामुळे मला ते अगदी प्रॉमिनंटली आठवतंय. वा वा वा. तुझं लहानपण, बालपण कुठे कसं गेलं? सो माझी आजी आजोबा बाबा सगळे बडोद्याला राहायचे. माझा जन्म पण बडोद्याचा आहे, पण मी 1 वर्षाची असताना आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. सो आई बाबा, माझी मोठी बहीण आणि मी, आम्ही चौघं पुण्यात शिफ्ट झालो. आणि त्याच्यानंतर सगळं माझं स्कूलिंग, कॉलेज वाढले मी पुण्यामध्ये. सो टेक्निकली पुण्याची आहे, पण जन्म माझा बडोद्याचा आहे. अच्छा. आणि शाळा, कॉलेज? शाळा मी सेंट मीराजमध्ये होते, पुणे स्टेशनला येते, आणि कॉलेज सुद्धा ते होतं. आणि त्याचं म्हणजे गंमत अशी आहे की मला 10वीत कमी मार्क मिळाले होते आणि मला एका दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं होतं. माझा अट्टाहासच होता की मला तिथेच जायचं आहे, कारण तिथे नाटक हे सगळं विश्व खूप चांगलं होतं आणि मला ते करायचं होतं. पण मी तिथे गेल्यानंतर मला जे पर्सेंटेज मिळाले होते त्याच्यावरनं सहज ऍडमिशन मिळाली नाही. मग तेव्हा डोनेशन विचारलं गेलं होतं आणि बाबा म्हणाले नाही, मी डोनेशन नाही देणार, त्यापेक्षा अभ्यास करायला पाहिजे आणि मार्क आणायला पाहिजे. म्हणून त्या कॉलेजमध्ये नाही ऍडमिशन मिळाली. आणि मग सेंट मीराज कॉलेजमध्ये मिळाली, कारण मी त्याच शाळेत होते. आणि कोरेगाव पार्कला गर्ल्स कॉलेज येते, आणि तिकडनं मी BA इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन केलं. अच्छा. तुला मोठी बहीण आहे ना?
प्रीती नाव आहे तिचं. अच्छा, ती काय करते आता? ती ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तिने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तिचं मास्टर्स केलेलं आहे आणि ते मास्टर्ससाठी ती ऑस्ट्रेलियाला गेली आणि तिथेच सेटल झाली. अरे वा, मस्त. आणि आई ॲथलीट आहे? होती, सॉरी. हो. सो माझी आई नॅशनल ॲथलीट होती. लॉंग जम्प, हाय जम्प, शॉर्टपुट, जेव्हलिन थ्रो, रनिंग हे सगळं करायची. सो शी वॉज ऑलवेज इन टू स्पोर्ट्स आणि तिच्यामुळे आम्ही दोघी एका पॉइंट पर्यंत स्पोर्ट्समध्ये होतो. म्हणजे प्रीती कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे, मी कराटेमध्ये ब्राऊन बेल्ट आहे. ती रनिंगमध्ये उत्तम होती, त्यामुळे तिने रनिंगमध्ये खूप मेडल्स जिंकलेत. मी कमी जिंकलेत कारण माझा थोडा कल ना नृत्य आणि या सगळ्यामध्ये होता. पण मला जबरदस्ती का असे ना आई आणि ताईनी नेहमी नाही आम्ही स्पोर्ट्स करतोय तर तुला पण केलंच पाहिजे एका सर्टन एज पर्यंत तरी. अँड टू बी व्हेरी फ्रँक दॅट हॅज रिअली हेल्प मी अ लॉट. सो तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स, तुमची पर्सनॅलिटी कशी बिल्ड होते त्याच्यामध्ये मला असं नेहमी वाटतं स्पोर्ट्सचा खूप मोठा हात असतो. किंवा टप्प्याटप्प्याला स्पोर्ट्स तुम्हाला जिंकणं आणि हारणं सुद्धा किंवा हारणं सुद्धा कसं स्पोर्टिंगली घ्यावं हे स्पोर्ट्स तुम्हाला डेफिनेटली शिकवतो. सो दॅट हॅज हेल्प्ड मी. आणि बाबांबद्दल काय सांगशील का? बाबांचा बिझनेस होता, अजूनही आहे, पण आता ते रिटायर झालेत. आणि बाबा नेहमी ट्रॅव्हल करायचे. अ लॉट ऑफ टाइम्स असं असायचं की फक्त आई आणि मी असायचो, ताई तर ऑस्ट्रेलियामध्ये असायचे आणि बाबा ट्रॅव्हल करत असायचे. बट ही इज हिअर नाव आणि ते रिटायर झालेत. आणि माझं खूप सुंदर नातं आहे बाबांबरोबर. म्हणजे इतकं अगदी एका वाक्यात सांगायचं गेलं तर कॉलेजमध्ये असताना माझा जो पहिला क्रश होता मी त्याच्याबद्दल बाबांना पहिलं सांगितलं होतं. सो इतकं आमचं जवळचं नातं आहे की मी कुठलीही गोष्ट माझ्या मनात जी चालू असेल ती मी ओपनली बाबांबरोबर शेअर करू शकते. ऑफकोर्स आई बरोबर पण करते, पण तुला माहिती आहे आईचं एका पॉइंट नंतर असं नाही वगैरे टाईप्स जे होतं ते ऍटलिस्ट बाबा समजून घेतात. आणि तू हे जे करिअर निवडलंस घरच्यांचा सपोर्ट होता? डेफिनेटली होता. म्हणजे मला असं वाटतं की ह्या करिअरमध्ये इतकी पुढे मी गेले त्याचं कारणच माझ्या आई वडिलांचा सपोर्ट होता म्हणूनच. कारण एका पॉइंट नंतर जर फॅमिली सपोर्ट नसेल तर खूप प्रॉब्लेम येतो. कारण तुम्ही किती गोष्टी त्यांच्यापासून लपणार किंवा तुम्ही किंवा इन्कम नसेल तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी फायनान्शियली सुद्धा त्यांची सपोर्ट लागतं, त्यांचा लागतो सपोर्ट. तो जर सपोर्ट नसेल तर मग खूप अवघड होऊन जातं. सो आय ऑलवेज से आय एम व्हेरी थँकफुल की माझ्या आईबाबांनी डे वन पासून मला सपोर्ट केलेला आहे. त्यांच्यासाठी पण इंडस्ट्री नवीनच होती, त्यामुळे आपली मुलगी अशा एका फील्डमध्ये जाते ज्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, त्यांना भीती होतीच. कारण आपण बाहेरनं इतक्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो आपल्या इंडस्ट्रीबद्दल की महिला जमेल का, हिला झेपेल का, मग कामं नाही मिळाली तर मग फायनान्शियली इंडिपेंडेंट होईल का, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण त्यांना विश्वास होता, मला स्वतःवर विश्वास होता आणि त्यांनी तो सपोर्ट नेहमी दिला मला. वा, कमाल. तुझं स्क्रीन नेम श्रुती प्रकाश आहे? नाही ना, त्याची मी स्टोरी सांगते तुला. मी साऊथ ची जेव्हा फिल्म सुरू केली ना तर ना त्यांना मराठे हे आडनाव पटत नव्हतं. कारण एक तर त्यांना उच्चार त्याचा करता येत नव्हता का काय मला माहिती नाही. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण श्रुती मराठेच्या ऐवजी काहीतरी वेगळं नाव करू. तर मी म्हटलं वेगळं का? तर ते म्हटले नाही मराठे ते नको, पण साऊथ इंडस्ट्रीसाठी नाही येते. मला तिथेच पहिलं वाईट वाटलं. म्हटलं बरं ठीक आहे, बट अगेन तुम्ही बिगनर असल्यामुळे तुम्हाला खूप गोष्टींमध्ये से नसतो. सो मी म्हटलं काय करता येईल. मी म्हटलं माझ्या वडिलांचं नाव प्रकाश, म्हणजे आयडली परशुराम त्यांचं नाव, पण सगळेजण प्रकाश म्हणतात. सो मी म्हटलं मग आपण श्रुती प्रकाश करूया. सो दे वर ओके विथ दॅट. आणि मग साऊथमध्ये 2-3 फिल्म्स श्रुती प्रकाश असं मी नाव लावलं. पण मग त्याच्यानंतर अजून एक नाही, मला श्रुती मराठेच लावायचं. अच्छा, मग तिथे सुद्धा श्रुती मराठेच लावलंस. बरं बरं बरं. तू म्हणजे आम्ही कसं सगळे झापडं लावून असतो, मराठी आहे की मराठी किंवा ॲट द मोस्ट हिंदी करतो. तू इतक्या भाषांमध्ये काम केलंयस आणि इतकं वेगवेगळं काम केलंयस, तिकडचे काही एक्सपिरियन्सेस सांगू शकशील का, चांगले वाईट?
चांगले, जसं मगाशी मी सांगितलं की एकतर ना दे व्हेरी वेलकमिंग. जे कोण बाहेर न येतं, त्यांच्या भाषेतलं नसतं, त्याच्यासाठी खूप वेलकमिंग असतात ते, खूप सपोर्टिव्ह असतात. कारण आपल्यासाठी ती भाषा नवीन असते, आपल्यासाठी ते अख्खं जग, इंडस्ट्री इज व्हेरी न्यू टू अस, पण दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. आणि वाईट असं नाही म्हणता येणार, पण एक गोष्ट जी टफ जाते ते डायलॉग्स बोलताना जाते. जरी सेटवर प्रॉम्प्टर असेल किंवा एडी तुम्हाला डायलॉग्स प्रॉम्प्ट करत जरी असेल, तरी ते ऐकून ते बोलणं हे खूप अवघड जातं कधी कधी. आता थोडी त्याची सवय झाली आहे, किंवा लकीली काय होतं, तमिळ मध्ये न ळ हा शब्द आहे जो आपल्याकडे पण आहे, त्यामुळे उच्चार करणं एवढं अवघड होत नाही, पण त्यांचे शब्द मोठे असतात. म्हणजे सो ते उच्चारताना अख्खा तो शब्द उच्चारण सुद्धा कधी कधी डिफिकल्ट होऊन जातं. सो दॅट इज वन, नॉट नेगेटिव्ह म्हणता येणार, पण त्रासदायक गोष्ट जर तुम्हाला विचारली. ती भाषा शिकतेस मग तू त्यावेळेला? थोडे मी तमिळ शिकले होते बेसिक, कारण मला चेन्नईमध्ये गेल्यानंतर असा अनुभव आला की त्यांना हिंदी नाही फार बोलता येत, आणि ब्रोकन इंग्लिश सुद्धा त्यांचं ब्रोकन असतं. सो मग आपण आपल्या क्रू बरोबर कसं इंटरॅक्ट करायचं, त्याच्यासाठी मी तमिळ शिकले होते. तेलगू अजून शिकते मी, कारण पहिलीच फिल्म आहे माझी तेलगूमध्ये. पण ह्या फिल्म मध्ये बऱ्याच जणांना इंग्लिश येतं, त्यामुळे तो कम्युनिकेशन प्रॉब्लेम नाही. पण प्रॉम्प्टिंग येस, डेफिनेटली लागतं प्रॉम्प्टिंग. आणि भाषा शिकायला सोपी कुठली आणि अवघड कुठली? सोपी असं नाहीच म्हणता येणार, पण त्यातल्या त्यात तमिळ त्यातल्या त्यात सोपी गेली मला. मल्याळम सगळ्यात अवघड आहे, खूपच. म्हणजे असं त्याच्यामध्ये बाकी सोपी कुठलीच नाही. मला एक किस्सा आठवतोय. एक तमिळ आणि हिंदी, आपले खूप मराठीतले खूप मोठे दिग्दर्शक आहेत, त्यांची फिल्म करत होते, आणि हिंदीतली खूप मोठी अभिनेत्री आहे, आणि आपल्या मराठीतली एक बऱ्यापैकी छान अभिनेत्री आहे. तर त्या दोघींचा OS लागला होता. तर ती जी हिंदीतली खूप मोठी अभिनेत्री ना, तिला विचारीला येईच ना, येईच ना. मग शेवटी आपल्या दिग्दर्शकाने काय केलं माहितीये, OS लागला होता ना तेव्हा, सपोज माझ्या मागून लागलाय ना, तर माझ्या कपाळावर चिठ्ठ्या लिहिल्या होत्या डायलॉग्सच्या. तर माझ्यासाठी ते इतकं नवीन होतं सगळं. आय कॅन अंडरस्टँड, कारण ते खरंच तेवढं अवघड असतं. म्हणजे एकतर ना त्यांच्या डायलॉग्स मध्ये पॉजेस पण खूप नसतात. आपण जे म्हणतो की तुला काय वाटतं, बरं तुला असं वाटतं का, हे पॉजेस आपण घेतो, त्यांच्यामध्ये तसं नाही. तुला काय वाटतं, तुला बरोबर नाही वाटतं का, मग तुला जर बरोबर वाटत नसेल तर मग मला. सो हे सलग तमिळ, तेलगू, मल्याळम मध्ये बोलणं, जेव्हा तुम्हाला भाषा येत नसते तेव्हा ते अवघड असतं, डेफिनेटली अवघड असतं. सो आय अंडरस्टँड व्हॉट शी मस्ट हॅव बीन थ्रू. तू ऍड फिल्म्स पण भरपूर केल्यास ना ग? कोणत्या कोणत्या केल्यास, आणि तो एक्सपिरियन्स कसा होता? ऍड फिल्म हे विश्वच वेगळं आहे. म्हणजे जर तुम्हाला एका वेब सिरीज मध्ये एखादं सीन इमोट करण्यासाठी जर 5 मिनिटं मिळत असतील, तर तेच इमोशन तुम्हाला एका ऍड मध्ये 30 सेकंड मध्ये दाखवायचे असतात. सो ते एक विश्वच वेगळं आहे. आणि त्याच्यात मला नेहमी असं वाटतं की ऍक्टर्स हे महत्वाचे नसतात, जे प्रोडक्ट तुम्ही विकताय ते महत्वाचं असतं. सो त्या प्रोडक्टच्या दृष्टीने तुम्हाला वागवलं जातं आणि तुमच्याकडनं ती ऍक्टिंग केली जाते. पण इट इज क्विक मनी, दॅट इज वन थिंग. आणि ऍड ही सतत दिसली सुद्धा जाते, त्यामुळे मी लोकांसमोर सुद्धा खूप रेग्युलरली येतात. पण येस, इट्स फन. म्हणजे आपल्याकडे इतके वेगवेगळे मीडियम्स आहेत ऍक्टिंगचे, ऍड इज वन ऑफ देम, आणि तो एक्सपिरियन्स पण खूप चांगला आहे. काही ब्रँड्स ची नावं सांगशील जे तू केलेस? मी सगळ्यात पहिलं जी ऍड केली होती ती मंचची केली होती, दिल्लीमध्ये जाऊन. मला अजूनही आठवतं की आपले बॉक्सर जे आहेत विजेंद्र सिंग, त्यांच्या बरोबर ती ऍड होती. आणि असंच की ती ऍड अशी होती की मी लग्न करून निघते आणि तो माझ्या नवऱ्याला म्हणतोय की मेरे बहन का ख्याल रखना, नाही तो मैं, असं करून ती ऍड होती. सो इट वॉज फन. दिल्लीमध्ये केली होती. आणि त्याच्यानंतर बऱ्याच ऍड केल्या, एनर्जी ड्रिंक्सच्या केल्यात, डिटर्जंटचं केलं, आणि खूप केल्यात. आणि आता तू आणि तुझा नवरा एका
ऍड मध्ये सतत दिसताय. हो, व्हीलच्या ऍड मध्ये आम्ही दिसतो. आणि आमची पहिली ऍड ऍक्च्युली टुगेदर, म्हणजे आम्ही फिल्म केली एकत्र, पण ऍड कधीच केली नव्हती. आणि आम्ही ऍज को ऍक्टर्स म्हणूनच, जेव्हा केव्हा आम्ही एकत्र काम करतो ऑन स्क्रीन, तेव्हा कुठे मी नवरा बायको असं कधी काम करत नाही. सो काम करायचं आणि निघायचं एवढंच असतं. त्याची आणि तुझी भेट कुठे आणि कधी झाली? आम्ही एक फिल्म केली होती. त्या फिल्म, म्हणजे त्या फिल्मचं नाव सगळ्यांना माहिती आहे, पण तरी इतकं क्लिशे नाव आहे त्या फिल्मचं. त्या फिल्मचं नाव आहे तुझी माझी लव्ह स्टोरी. सो आम्ही तेव्हा पहिल्यांदा भेटलो, मी आणि गौरव. आणि ती फिल्म चालू असताना, फिल्म संपल्यानंतर सुद्धा आम्ही खूप चांगले मित्र होतो. आणि पण आम्हाला एकमेकाची मैत्री आवडत होती, भेटणं आवडत होतं. सो आम्ही जास्त भेटायला लागलो, जास्त एकमेकांबरोबर वेळ घालवायला लागलो. आणि देन वी रिअलाइज की दिस इज गोइंग समवेअर एल्स. आणि मला नाही आठवत आम्ही कधी एकमेकांना असं ऑफिशियली प्रपोज केलेलं. आम्हाला ते कळलं होतं की आम्ही आता एकत्र आहोत आणि कदाचित काही वर्षानंतर लग्नही करू, हे आमच्या डोक्यात आलं होतं. सो 2013 का 14च्या आसपास वी स्टार्टेड डेटिंग. आणि 2016ला आमचं लग्न झालं डिसेंबरमध्ये. अच्छा, वा. तुझं प्रोडक्शन हाऊस सुद्धा आहे ना? येस, आमच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे ब्लॅक कॉफी प्रोडक्शन्स. आणि बरेच जण विचारतात की ब्लॅक कॉफी हे नाव का ठेवलेलं आहे. तर त्याच्या मागे किस्सा असा आहे की मी आणि गौरव खूप वेगवेगळे होतो, म्हणजे वी आर पोल्स अपार्ट. त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या मला फार आवडत नाही, आणि वाईस वर्सा. म्हणजे राईट फ्रॉम ट्रॅव्हलिंग टू ॲडव्हेंचर, त्याला जी पद्धत आवडते ती मला नाही आवडत. किंवा खाण्यापिण्याच्या आवडी सुद्धा आमच्या अशा खूप वेगळ्या आहेत. ब्लॅक कॉफी ही एकमेव गोष्ट आहे जी आम्हाला दोघांना भयंकर आवडते. आणि म्हणून आम्ही प्रोडक्शनचं नाव ब्लॅक कॉफी प्रोडक्शन्स, आणि टॅगलाईन त्याची ब्रूइंग स्टोरीज. अरे वा. आणि आतापर्यंत काय काय केलंय ते प्रोडक्शन? सो आम्ही अनेक ऍड्स केले आहेत. आणि मोठी सुरुवात आमची 2022ला झाली, जिथे आम्ही झी मराठीवर नवागडी नवराज्य नावाची मालिका प्रोड्यूस केली. ती 1.5 वर्ष चालली. लोकांचा खूप उत्तम प्रतिसाद होता त्याला, आणि खूप आवडली, कारण कोकणातली ती स्टोरी होती आणि या सगळ्या गोष्टी खूप आवडल्या. आणि आत्ता सोनी मराठीवर भूमिकन्या नावाची एक मालिका सुरू आहे, जी सोमवार ते शनिवार 8 वाजता लागते. ती आत्ताच सुरू झाली 10 जूनला. सो त्याचं आता सध्या प्रोडक्शन चालू आहे, आणि पुढे बरंच काही काही करायचं आहे. पण तुला आधीपासून असं वाटत होतं का प्रोड्युसर व्हावं असं? अजिबात नाही. मग कसं झालं ते? गौरवला नेहमी वाटायचं की आपण प्रोड्यूस केलंच पाहिजे. म्हणजे त्याचं नेहमी असं म्हणणं आहे की ऍक्टिंग व्यतिरिक्त आपण काहीतरी अजून केलं पाहिजे, जर क्रिएटिव्ह फील्डमध्ये जर आपल्याला दुसरं काहीच येत नसेल तर. म्हणजे आणि ही फॅक्ट आहे. म्हणजे उद्या उठून आम्ही कदाचित एक दुकान नाही टाकू शकत, किंवा 9 to 5 जॉब नाही करू शकत, किंवा IT मध्ये नोकरी नाही करू शकत, कारण ह्यातलं काहीच येत नाही आम्हाला. आपल्याला काय येतं, तर आपल्याला क्रिएटिव्हली काही येतं. तर त्याच्यामध्ये ऍक्टिंग सोडून काहीतरी केलं पाहिजे. कारण आपली फील्ड सुद्धा ॲज अन ऍक्टर अशी अनप्रिडिक्टेबल आहे ना, की कधी काम असतं, कधी नसतं, कधी असलं तेव्हा खूप असतं, नसलं तर 6-6, 8-8 महिने आपल्याकडे काम नसतं. तर त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी केलं पाहिजे. सो त्याचा अट्टहास होता की आपण प्रोडक्शन हाऊस सुरू करून आपण मालिका, चित्रपट, वेब सिरीज, ॲड्स ह्यातलं काहीतरी आधी त्याची सुरुवात केली पाहिजे. सो वी स्टार्टेड विथ ॲड्स. आम्ही ब्लॅक कॉफी प्रोडक्शन 2019मध्ये सुरू केलं. अनफॉर्च्युनेटली 2020मध्ये कोविड आल्यामुळे आमचं काम बऱ्यापैकी थांबलं, पण ॲड्स नी आम्ही सुरू केलं. आणि 2022ला आम्ही पहिली मालिका केली. अच्छा. आणि आता दुसरी मालिका करतो. अच्छा. पण ऍक्टिंग आणि प्रोडक्शन इट्स पोल्स अपार्ट. म्हणजे ऍक्टिंगमध्ये कसं आपण जाऊन कुणासाठी तरी काम करत असतो, स्ट्रेस फ्री असतं, आपला पैसा लागलेला नसतो, दुसऱ्यांचा आपल्यामुळे पैसा लागलेला नसतो. सो हा स्ट्रेस कसा घेतेस तू? खरं सांगायचं तर दुसऱ्या मालिकेपासून आय एम इन अ बेटर स्पेस. कारण 1.5 वर्ष 2 वर्ष पहिल्या मालिकेचा अनुभव आलेला आहे आता मला. पण आय एम नॉट गोइंग टू लाय, पहिल्या प्रोडक्शनच्या वेळेस माझी कम्प्लीट वाट लागली होती. नॉट बिकॉज ऑफकोर्स पैसा आपला गुंतलेला असतो, आपला हार्ड अर्न्ड मनी आपण त्याच्यामध्ये टाकलेला असतो, त्याच्यानी आपल्याला रिझल्ट हवा असतो, हा सगळं आहेच. पण मी तुला सांगते ना, प्रोडक्शनमध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला लागतं. म्हणजे एक अभिनेत्री म्हणून आपण
इतकं वन ट्रॅक फोकस असतो आपला की आपली भूमिका काय आहे, आपण कसे दिसतोय, आपलं लुक काय आहे, आपले डायलॉग्स काय आहे, एवढंच असतं. पण जेव्हा तुम्ही प्रोडक्शन मध्ये जाता तेव्हा तुम्हाला लिटरली 360 बघायला लागतं. राईट फ्रॉम आज सेटवर सकाळी चहा आहे का टू जीएसटी भरलंय म्हणजे दिस इज द होल आर्क दॅट वी हॅव टू लुक ॲट. बरोबर. आणि स्पेशली मालिकांमध्ये एक ती प्रोसेस असते, म्हणजे शूट करतं, मग ते एडिटमध्ये जातं, मग ते म्युझिकला जातं, मग त्याच्यावर फीडबॅक्स येतात, मग तो एपिसोड सबमिट होतो आणि मग तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. सो ही प्रोसेस बरेच जण म्हणजे प्रेक्षकांना माहिती नसेलच, पण ही वेळखाऊ प्रोसेस आहे. आणि त्याच्यात मालिकेमध्ये सुद्धा इट इज रोलिंग, म्हणजे आज एक एपिसोड दिसतो, उद्या लगेच दिसला पाहिजे, परवा पण दिसत राहतो. सो ते मशीन आपलं थांबत नाही. वी हॅव टू कीप प्रोड्युसिंग. सो त्याचं खूप टेन्शन असतं आणि ह्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येतात. काही निसर्गवाले प्रॉब्लेम्स येतात, तिथे पाऊस असतो किंवा लाईट जातो किंवा या सगळ्या गोष्टी होतात. काही लोकेशन वाईज प्रॉब्लेम असतात, काही ऍक्टर वाईज इश्यू होतात. सो रोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स हे सेटवर असतातच. ह्याची आपल्याला सवय नसते, कारण आपण कधी या दृष्टीने तो विचार केलाच नसतो. आपण एक ऍक्टर म्हणून काम करतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत ह्याचं आपल्याला भान सुद्धा नसतं. म्हणजे हे मी सुद्धा जेव्हा एक ऍक्टर म्हणून काम करायचे किंवा करते तेव्हा हे माहिती आपलं ते भान नसतं. पण प्रोडक्शन मध्ये म्हणजे मी इथलं सिरियसली सांगते, एक जेव्हा प्रोड्युसर म्हणून मी काम करायला लागते तेव्हा माझंही होतं की अरे काय यार ती एवढं टँट्रम्स थ्रो करते यार, काय प्रॉब्लेम काय तिचा, एक गोष्ट तुला मिळाली नाही, काय पफ तुला मिळाला नाही तर लगेच तुला एवढा प्रॉब्लेम होतो वगैरे. हे ऍज अन ऍक्टर मी बोलते, कारण मला कळतं की त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम आजूबाजूला होतात. वेळ फुकट जातोय, आपला एक सीन थांबलेला आहे जो आपण नाही करत आहोत. सो या सगळ्या गोष्टी आता मला दिसतात. खरंय खरंय. एक त्याची पॉझिटिव्ह साईड अशी आहे की मी भरपूर प्रोडक्शन्स केलेत आपले अस्मिता चित्राचे सुद्धा, आणि सुलेखा तळवलकर प्रोडक्शन सुद्धा होतं ज्याच्यात मी भरपूर जाहिराती सुद्धा करायचे. आता हे क्वीन बी प्रोडक्शन्स आहेत, गेले 3 वर्ष मी करते. सो एक प्रोड्युसर म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा एक ऍक्ट्रेस म्हणून तुम्ही खूप गोष्टींचं स्वतःहून भान ठेवता की माझ्यामुळे प्रोड्युसरला कसा त्रास होऊ नये, मी कसं वेळेवर यायला पाहिजे, मी कसं माझं काम चोख करायला पाहिजे, मी कसं जास्ती रिटेक द्यायला नाही पाहिजे. किंवा यू विल नॉट बिलीव्ह, अगं एक टिकलीचं पाकिट असतं ना, म्हणजे मी बघितलंय माझ्या प्रोडक्शनमध्ये असं काढून असं टाकतात. अगं एक टिकलीचं पाकिट मी वर्षभर पुरवते, कारण मला माहिती आहे त्या टिकलीच्या पाकिटामुळे सुद्धा जर का 2 रुपये वाचले तर इट इज रोज 2 रुपये वाचले तर इट इज अ बिग प्रॉफिट फॉर द प्रोड्युसर. म्हणजे माझं जेव्हा हेड ऑफ प्रोडक्शन मला फोन करतो ना की मॅम ते जरा टिश्यू बॉक्स मागवायचे, तर माझं एवढे का टिश्यूज लागतात तुम्हाला, काय गरज एवढ्या टिश्यूजची, 2 टिश्यू मध्ये अख्खा मेकअप निघतो, तुम्हाला कशाला 6 टिश्यूज पाहिजे वगैरे, हे माझं पण होतं त्याच्यामध्ये. सो आय कम्प्लिटली अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग. अगं आणि रूम मध्ये आता मी उच्छाद मांडते, मी सगळ्या पोरींना सांगते रिसायकल करायचे टिश्यू. एक असं केलं आणि टाकलं नाही, 4 वेळा तोच टिश्यू वापरा आणि मग तो टाका, आणि ते सुद्धा तो टॉयलेटमध्ये युज करा. सो मी त्रास देते ऍक्टर्सना, ऍक्च्युअली त्रास देते. करेक्ट आहे, पण असंच पाहिजे. श्रुती, ऍक्टर म्हणून किंवा प्रोड्युसर म्हणून तू जशी आपल्या इंडस्ट्रीत घडत गेलीस तशी डेफिनेटली एक माणूस म्हणून सुद्धा घडत गेली असशील, ते आत्ताच्या आपल्या गप्पांवरून मला कळतच आहे. पण तुला तुझ्यामध्ये काय फरक जाणवला? खूप, आणि त्याचं श्रेय ना आपल्या इंडस्ट्रीला खूप जातं, कारण आपली इंडस्ट्री भयंकर पेशन्स शिकवते तुम्हाला. तुम्हाला जे त्या पॉइंटला हवं असतं ते नाहीच मिळत तुम्हाला, म्हणजे दरवेळेस नेहमी तर म्हणते नाहीच मिळत. मला नेहमी वाटतं की मी अमुक अभिनेत्री नंबर 1 असावी, माझ्याकडे एवढा पैसा मिळाला, पण ते तुम्हाला जसं हवं तसं मिळत नाही. आणि तुम्हाला ही इंडस्ट्री भयंकर पेशन्स शिकवते. हवा डोक्यात जाणं तर लांबचं, मला तर इनफॅक्ट हॅज केप्ट मी सो ग्राउंडेड. कारण मला माहिती आहे की आज माझ्याकडे जर काम असेल तर कदाचित 6 महिन्यानंतर नसेल सुद्धा. सो किंवा प्रेक्षकांच्या प्रेमाने मला इतकं नम्र केलेलं आहे की आज जे काय मी आहे ते प्रेक्षकांमुळे आहे. त्यांनी जर माझी ऍक्टिंग जर त्यांना आवडली नसती, माझी भूमिका जर त्यांना आवडली नसती, तर मी आज कदाचित इथपर्यंत पोहोचलेच नसते. आणि वय सुद्धा, म्हणजे ओव्हर द इयर्स जसं तुमचं वय वाढत जातं तसं एखादी सिच्युएशन हँडल करण्याची पद्धत सुद्धा तुमची बदलली जाते. जे तुम्ही
25 वर्षाचे असतात तेव्हा एखाद्या गोष्टीला जसं रिॲक्ट करतात तसं आज तुम्ही नाही करत, तुम्ही शांतपणे करता. एक गोष्ट मला डेफिनेटली ओव्हर द इयर्स कळली आहे की खूप गोष्टी बोलून सॉल्व्ह होतात. मग ते प्रोडक्शन वाईज असू दे किंवा ते ऍक्टिंग वाईज असू दे किंवा दोन मित्रमैत्रिणी किंवा नात्यात मध्ये जर गॅप आली असेल कशामध्ये असू दे, मला नेहमी वाटतं की बोलून गोष्टी सॉल्व्ह होतात आणि त्याच्यासाठी तुमचा इगो तुम्ही बाजूला ठेवला पाहिजे आणि ती फर्स्ट स्टेप घेतली पाहिजे. सो हे मी डेफिनेटली ओव्हर द इयर्स शिकले आणि अनुभवलंय. वा, बरं इतकं सगळं करतेस, आणखीन काहीतरी करायचं राहून गेलं असं वाटतं? सतत काही ना काहीतरी करायचं आहे, ते कसं कधी केव्हा करणार आहे माहिती नाही. सो मी नेहमी स्वतःला म्हणते की 10 वर्षांपूर्वी आपण एक विचार केलेला असतो की मला हे करायचंय, ते करायचंय, आयुष्यात हे घडवून घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल, जर 10 वर्षांपूर्वी मी जर म्हणाले असते की मला माझ्या बँक अकाउंटमध्ये 1 लाख रुपये हवेत, आय वर्कड टुवर्ड्स इट, आणि मग माझ्याकडे 1 लाख रुपये ते जमले. हे मी उदाहरण देते. तर मला नेहमी असं वाटतं की ना ते अचीव्ह केल्यानंतर ना आपण ते एन्जॉयच करत नाही. करेक्ट. एखादी गोष्ट आपण जर डोक्यात ठेवली की मनापासून हवी आहे, ती मिळाल्यानंतर आपण ती एन्जॉयच करत नाही, कारण ती आली चल चल बाजूला, हा माझा नेक्स्ट गोल आहे. तर ती तर एन्जॉय कर. यू हॅड विश्ड अबाउट दिस सम इयर्स बॅक आणि ती आली तुझ्याकडे. आणि हे फक्त पैशांच्या बाबतीत नाहीये, मग ते इमोशन्स असू दे, नाती असू दे, ग्रॅटिट्यूड काही असू दे. स्लो डाऊन अ लिटल, एन्जॉय व्हॉट यू हॅव अचीव्ड अँड देन गो टू युअर नेक्स्ट गोल. सो खूप गोष्टी आहेत ज्या मला करायच्या, पण ज्या स्पीडनी किंवा ज्या पेसनी चाललीत आय एम हॅपी विथ इट आणि हळूहळू सगळं अचीव्ह करत राहीन मी. बरं, आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं होतं की म्हणजे बाकीचे, मी नेहमी म्हणते की बाकीचे जसे ऑफिसला जातात, 9 to 5 जॉब करतात, तसं आपण आपलं हे काम आहे आणि कधी कधी आपल्याला फार मुभा नसते एखाद्या कामाला नाही म्हणायची, कारण घर सुद्धा चालवायला लागतं. सो असं तुझ्या बाबतीत कधी झालंय की एखादा काम तुला करायचं नाही पण करावं लागलं, किंवा एखादी व्यक्ती तुला आवडत नाही त्या व्यक्तीबरोबर काम करायला लागतंय, किंवा एखादी भूमिका आवडली नाही पण करायला लागली, असं कधी झालंय का? फॉर्च्युनेटली व्यक्तींबरोबर असं कधीच नाही झालं की मला ही व्यक्तीच आवडत नाही म्हणून मला कामच नाही करायचंय, फॉर्च्युनेटली. पण येस, जसं तू मगाशी म्हणाली की आपण बरेच वेळा अशी कामं घेतो ज्यातनं आपल्याला पैसे मिळतात आणि ज्यातनं आपलं घर चालतं. ते काय फार ग्रेट कामं नसतात, ती फिल्म किंवा व्हॉट एव्हर यू डुईंग, ते काय फार ग्रेट नसतं, पण मी स्टील डू इट कारण त्यातनं पैसे मिळतात आणि तरी पण 100% देतो. तरी ऑफकोर्स. म्हणजे मला नेहमी विचारतात की तुला वाईट काम करता येतात का? मी म्हटलं नाही, ते ऍक्टिंग पेक्षा जास्त अवघड आहे. वाईट काम करणं किंवा मला जमत नाहीये हे जास्त अवघड आहे ऍक्टिंग करण्यापेक्षा. खरंय ग. सो ते नाहीच आपण करू शकत. म्हणजे एखादी फिल्म जरी पैशांसाठी करत असो तरी त्याच्यात वाईट अभिनय असं नाहीच होऊ शकत ना. आपण आपल्याला जे येतं तेच करतो आपण. सो मी नेहमी एखादी भूमिका निवडताना त्यातले 3 क्रायटेरियाज असतात माझ्या. एक तर ती भूमिका उत्तम पाहिजे, ती ठीकठाक असेल तर दिग्दर्शक उत्तम पाहिजे. म्हणजे नाही मला ह्याच्याबरोबर काम करायचंच आहे, जसं आदित्य बरोबर झालं की मुंजाची जरी भूमिका कॅमिओ होती तरी मला आदित्य बरोबर काम करायचं होतं म्हणून मी केलं. नाही तर मग पैसा तगडा पाहिजे. ह्यातलं 3 काहीतरी एक असेल ना तर मी मग हो म्हणते. आणि मला तुला विचारायचं होतं सोशल मीडियाबद्दल, कारण अलीकडे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणं आणि ते एंगेजमेंट ठेवणं इज ॲज इम्पॉर्टंट ॲज अवर करिअर. करेक्ट. तू काय सांगशील? बरोबरच आहे. म्हणजे अनेक असे ॲक्टर्स आहेत जे अजून रेलेव्हंट आहेत कारण ते सोशल मीडियावर आहेत. म्हणजे माझ्यासारखी मुलगी ज्यांनी फक्त 2 मालिका केलेत, राधाई बावरी आणि जागो मोहन प्यारे, लोकांना अजूनही ती का लक्षात आहे? का तर मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे. हेच 10 वर्षांपूर्वी ज्या ज्या अभिनेत्रींनी मालिकेमध्ये काम केलं होतं आणि ज्या गायब झाल्या त्यांना लोकांना फार त्या मुली लक्षात नाही आहेत, कारण तेव्हा त्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नव्हत्या. सोशल मीडिया साधारण 2013-14 पासून खूप जास्त ऍक्टिव्ह झालं. ऑल्सो त्याच्याने काय होतं की तुम्ही जे जे काम करताय, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या फिल्मचं मी जर शूट करते, ती फिल्म येणार आहे 1.5-2 वर्षानंतर, पण मी माझ्या ऑडियन्सला सतत सांगत राहते की माझं हे काम चालू आहे, माझं ते काम चालू आहे, मी हे करते, मी ते करते. सो दे नो आय एम ऍक्टिव्ह इन द इंडस्ट्री.
अर्थात त्याचं फ्लिप साईड ही पण आहे की तुम्हाला ह्याचाही कंट्रोल ठेवायला लागतं की तुम्ही किती शेअर करता सोशल मीडियावर. मला जर विचारलं तर मला फक्त माझ्या कामाबद्दल शेअर करायला आवडतं. पर्सनल लाईफ बद्दल फार मी शेअर नाही करत आणि कुठल्याही प्रकारचे ओपिनियन्स मी सोशल मीडियावर देत नाही, कारण मला असं नेहमी वाटतं की अनफॉर्च्युनेटली आपल्याकडच्या लोकांना ओपिनियन काय असतं हे नाही कळत. मला एखादी गोष्ट जर नाही आवडत तर त्याच्यावरती अक्कल काढली जाते, हे नाही समजून घेतलं जात की हा माझा ओपिनियन आहे. सो मला त्या बॅटलमध्येच नाही पडायचंय. मला हे सिद्धच नाही करून दाखवायचं की मी हुशार आहे का, मी ढ आहे किंवा मी काय आहे. माझं हे काम आहे, तुम्ही माझ्या कामाबद्दल बोला अँड आय एम हॅपी विथ इट. नाईस नाईस. श्रुती, थँक्यू सो मच. थँक्यू. खूप बरं वाटलं तू इथे आलीस. थँक्यू. खूप छान गप्पा झाल्या. मला खूप मजा आली. एकतर आपण खूप दिवसानंतर भेटलो, खूप वर्षांनी ऍक्च्युली. आणि यू आर स्टील द सेम. यू आर स्टील द सेम. म्हणजे दिसायला सुद्धा तू मेंटेन सुद्धा उत्तम केलेलं आहेस. आणि लाईक ऑलवेज यू ऑलवेज वेलकम एव्हरीबडी विथ वॉर्मथ. त्यामुळे आय लव्ह यू. थँक्यू सो मच. मला कालच माझ्या मुलाचा एक यूट्यूबवरती व्हिडिओ आउट झाला. तर तू पण बघ, आर्य तळवलकर त्याचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि हा पर्टिक्युलर व्हिडिओ प्लीज बघा तुम्ही सगळ्यांनी. मी ना नेहमी इन्स्पायरिंग व्हिडिओज बघते यूट्यूबवर, किंवा मॅनिफेस्टेशनचे बघते, किंवा एक मोटिवेशनल वगैरे व्हिडिओज बघत असते. तर कालचा आर्यचा इंटरव्ह्यू बघताना मला असं वाटलं की अरे, आपल्या घरामध्ये आपलं लेकरू इतकं मोटिवेशनल आहे. आणि त्यात त्यांनी काय सांगितलं माहिती की आपण प्रत्येक जणाबरोबर, म्हणजे स्त्री असो, पुरुष असो, श्रीमंत असो, गरीब असो, प्रत्येकाबरोबर कॉन्टॅक्ट ठेवणं आणि प्रत्येकाबरोबर बोलणं त्याच आत्मीयतेने केलं पाहिजे. हे किती महत्वाचं आहे ग. आणि खूप शिकवून जातं तुम्हाला हे, म्हणजे लिटरली. हो. आणि आता तू म्हणालीस ना की मी खूप वॉर्म वेलकम करते, तर ते मला आठवलं की आर्यचं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हो, हे किती करेक्ट आहे, हे आपल्याला सगळ्यांना करायला पाहिजे. पण कुठेतरी आपण विसरून जातो की आपण जे संस्कार मुलांवरती करतो ते अनाहूतपणे घडत जातात. आणि लहानपणापासून मी त्याला हे सगळं सांगत होते, जे आज तो लोकांना सांगतोय किंवा शिकवतोय. हाऊ नाईस. मस्त. सो नाईस मीटिंग यू. सेम. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.